तर आता सकाळची वेळ झालेली आहे. अंडी ठेवलेली आहे उकडायला. किट्टूच्या पप्पाला अंडी खावीशी वाटत आहे आणि मी इकडे चहा पण झालेला आहे आणि इकडे मी सकाळी सकाळी धूप तर आता माझा चहा झालेला आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मित्रांनो, माहीत आहे का, आता इथं तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये लई अवघड आहे बाबा इथं राहणं. कसं आहे मी तुम्हाला दाखवते. इथून वरतून आहे ना, सिलिंग वरतून खूप पाणी गळते आणि पाणी गळल्यामुळं आहे ना सगळं पाणी आतमध्ये इथं किचनवरती पडते. आणि ह्या पण कोपऱ्यामधून तुम्हाला दिसत असेल की हे पूर्ण पाणी झरण्याचेच पूर्ण डाग आहेत हे. आणि मी नाही का त्याला खरवडून काढलेले, त्याच्यामुळं तो भाग तसा दिसतोय. पण खूप पाण्याने खूप ओलावा येतोय तिथे आणि खूप पाणी माहिती आहे किचनच्या वरती आमचा फ्रीज खाली आहे ना, तर फ्रीजवरती पडते पाणी, पूर्ण पाझरते. त्याच्यामुळं इथं लय अवघड आहे राहणं. पण कसं तरी इतके वर्ष 2.5 वर्ष काढले मी इथे. आणि ह्या साईडला पण मी तुम्हाला सांगते, इथे मी ट्रॉली ठेवलेली आहे. इथून पण खूप पाझरते आणि समोरच्या रूमची पण कंडिशन तीच आहे. तर ह्या कोपऱ्याला बघा तुम्ही, ह्या कोपऱ्याला दिसते ना पूर्ण पाणी पाझरते. आणि इकडून पण नाही का, इकडून पण बघा, हे बघा किती टी व्हीच्या समोरची साईड आहे, ही बाजूची साईड आहे आणि एवढं पाणी पाझरते. आता तुम्हाला काय सांगायचं आहे. आणि दाराच्या आतून नाही का पूर्ण पाणी आतमध्ये येते, पूर्ण नदी साचते. तर कसं राहायचं म्हणजे लई अवघड आहे, म्हणजे लई अवघड आहे की सांगायची म्हणजे राहण्याची कंडिशनच खूप खराब आहे. म्हणून आता नाही का असं म्हणलं की आपण इथून रूम चेंज करून सोडावी आणि दुसऱ्या ठिकाणी बघू. आता कसं आहे माहिती आहे का, इथं रूम पण मिळणं लई अवघड आहे हो. कारण इथं नाही का 8,000 10,000 असं भाडं आहे RKचं. आणि आम्ही दोघंच आहे म्हटल्यानंतर कमावणारा माणूस एकच आहे आणि काय आणले मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा बिस्किट, किट्टूसाठी मी किती सारे बिस्किट घेऊन आले, मी तुम्हाला दाखवते बघा. तर मी त्याच्यासाठी नेहमी वेगवेगळे बिस्किट घेऊन येते. हे बघा, हे 2020 आणि गुड डे नाही, दूध बिस्किट आणि पार्लेचे एवढं मी सगळे घेऊन येत असते. कारण की एक खाऊन मुलं पण बोर होतात, त्यासाठी म्हणून मी. आणि हे बघू शकता तुम्ही, आंबा भडंग हे पण घेऊन आलेली आहे. आणखी मुरमुरा, सेव मुरमुरा तुम्ही बघू शकता, हे सगळं मी घेऊन येते, त्याला खायलाच घेऊन येते. कसं आहे ना की मुलांना एकच खाऊन बोर होते, त्यासाठी. आणि ही चॉकलेट पण आणलेली आहे, पण यामधलं थोडंसंच त्याला दिलेलं आहे मी, जास्त दिलेलं नाही आहे. आणखी तुम्हाला दाखवते काय काय. आणखी हे बघा, हे 2 आणलेले आहे. आणखी बघू शकता तुम्ही, याला म्हणतात गिप्पी पॉपरी. इतकं छान लागते ना हे खायला मित्रांनो, तुम्हाला सांगते खूप छान. आणि हे पण आणलेले आज मी याला.
तेलामधून काढणार आहे मी आणि जेवायला बसू ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं लागते. मला खूप आवडतं. मला लहान होते ना मी त्यावेळेसची मला आठवण येते, कारण की लहानपणी असंच आम्ही बनवून तळून खायचो, खूप छान लागायचं. आता ही किट्टूने मला घ्यायला लावले होते आणि त्याच्या आवडीने मी घेतले. तर यामध्ये आणखी एक व्हेरायटी होती ABCDची, पण ते मला नाही आवडलं, त्यासाठी म्हणून मी हे स्प्रिंग रोलसारखे घेतले. आता आज मी तळून काढणार त्यावेळेस तुम्हाला मी दाखवणार व्हिडिओमध्ये कसे लागतात.